वर्षाचं बेस्ट ऍक्टर फिमेल अवॉर्ड जातोय माझी अतिशय प्रिय मैत्रीण, माझी मोठी जाऊ स्वानंदी आणि तिची प्रिय आई वॉर्डन मॅम यांना। वा 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 मम्मा सुजित प्लीज क्लॅप प्लीज। क्या बात आहे स्वानंदी, काय कमाल ऍक्टिंग केलीस तू। बोलून बोलून मला भडकवलंस आणि इतकं भडकवलंस की माझ्याही नकळत मी गन तुझ्यावर रोखली आणि डॅडनी मला रंगे हात पकडलं। आणि वॉर्डन मॅम तुम्ही मॅम काय कमालीचं स्पीच दिलंय तुम्ही। आय जस्ट लव्ह इट। तुमच्या स्पीच मध्ये ना एक सॉलिड ऍक्टिंग होती, इमोशन्स होते, म्हणजे डॅडच्या ठिकाणी दुसरं कुणी नसतं ना जगातलं कुणी, तर आज मी इथे नसते मॅम, मला संपवून टाकलं असतं त्यांनी। पण बॅड लक, नाही झालं ग तसं, आणि तसं होणारही नाही। हे घर माझं आहे, या घरात माझे 100 गुन्हे माफ होणार। काय म्हणाली होतीस? मणी या घरचा थोरला मुलगा आहे। तू काही समज ग, पण डॅडचं खरं कुटुंब आम्ही तिघे आहोत। मी, सुजित आणि शालिनी सरपोतदार। बेबी, सरपोतदार हे आडनाव आमच्याकडे, तुमच्याकडे नाही। विश्वासच बसत नाहीये मला। त्या संचितानी गन चोरली आणि स्वानंदीवर नेम धरला आणि हे काही न बोलता सरळ निघून गेले। नाहीतर काय, त्यानंतर संचिताची बडबड करत होती ती खरंच मानावी लागणार आपल्याला। त्या तिघांनी काहीही केलं तरी त्यांची चूक माफच होणार आहे या घरात। त्यांना ते घराबाहेर काढण्याचं पण नाटकच होतं साहेबांचं। तुम्हाला सांगतो, महत्वाचा निर्णय घ्यायची वेळ येईल ना तेव्हाही साहेब असंच वागणार आहे। वा, छान गप्पा चालल्यात वाटतं तुमच्या। नाही काही नाही, ते गन बद्दल बोलत होतो। हो, बरं झालं आज गन वेळेत मी इन्स्पेक्शन साठी दिली आणि मला माझं लायसन्सही मिळाला। नीलम, ह्या सगळ्या गनच्या धावपळीत जरा मी थकलोय, मला जरा एक मस्त कडक चहा देशील आलं घालून? चहा हवाय? हो। मग जा, आउट हाऊस मध्ये तुमची बायको बसली, तुमचं कुटुंब बसलंय, त्यांना जाऊन सांगा चहा बनवायला। देतील तुम्हाला चहा बनवून, कदाचित पाचतील पण। मला उगीच या घराच्या जबाबदाऱ्या देण्याचा आव आणू नका, कळतंय मला काही किंमत नाहीये मला या घरात। पाहिलं मी आज तुम्हाला, आणि हे सगळं नाटक करणं बंद करा। नीलम, काय बोलतेस तू? हे मध्ये बोलू नका, मला बोलू द्या। तुमच्या बायकोनी माझा अपमान केला, तुमच्या लाडक्या सुनेने माझ्यावर घाणेरडे आरोप केले, पण तुम्ही काही नाही बोललात। तुमच्या त्याच सुनेने तुमची गन चोरून स्वानंदीवर नेम धरला, पण तुम्ही काही बोलला नाही। यावर न कळलं तुमच्या जवळची माणसं कोण आहेत। चूक आमची आहे। आम्ही अपेक्षा केली की तुम्ही आणि तुमचं कुटुंब आमचा स्वीकार कराल म्हणून, पण नाही। नाती अशी ओढून काढून नाही बनत ना, तुम्ही कधीच बदलणार नाही। आणि तुम्ही बदललात, माझा मला हक्क दिलात, तरी माझी गेलेली 30 वर्ष मला परत देणार आहात का? मला माझा हक्क नकोय। ही लढाई माझ्या हक्कासाठी नाहीये, माझ्या मुलाला हक्क हवाय, त्याला नाव हवंय, माझ्या सुनेसाठी हक्क हवाय मला, माझ्या नातवासाठी हक्क हवाय मला, पण तो मला कधीच मिळणार नाही ह्याची खात्री आहे, खात्री आहे मला। मॅडम 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 शांत व्हा आणि असं मोठ्याने बोलू नका, त्रास होईल तुम्हाला। नाही म्हणे, बोलू दे। हा माणूस फक्त बोलत होता, तुम्हाला नाव देईन, तुम्हाला हक्क देईन, पण आज त्याचं खरं रूप आपल्या डोळ्यासमोर आलं। आपण कधीच त्याची प्रायोरिटी नव्हतो, आपण कधीच त्याला आपल्याचे वाटलो नाही। शालिनी, संचिता, सुजित हेच आहेत फक्त त्यांचे आपले।
आपण परके होतो आणि आयुष्यभर परके राहणार हे यांनी आज सिद्ध करून दाखवले आपल्याला. प्लीज. तुम्हाला त्रास होतोय का? नाही, मला काही त्रास होत नाहीये, मी ठीक आहे, काळजी करू नकोस तू. आणि एक मुलगा म्हणून तू माझी काळजी करावी हा अधिकार मी अजून स्वतःला दिलेला नाहीये. दोष माझा आहे आणि मला तो मान्य आहे. मी पाणी घेऊन आले. पाणीपुरी तिखट होती ना ग. मम्मा काही बोलता, मला तर पाणीपुरी गोड लागली. पाहिलं ना, मी 2 प्लेट खाल्ल्यात. मम्मा कदाचित डॅडने आपल्याला काही शिक्षा नाही केली ना, म्हणून पाणीपुरी गोड लागली. तर ओपन करायचं लाव. मजा आली ना? मग काय. येस बेब, आय लव्ह यू. मम्मा पटापट लाईट लावा, फॅन लावा, मरणाचं गरम होतंय. अगं दिवेच नाही लागत आहेत. काय? हो परत ट्राय करा मम्मा, लागतील. अगं हे काय, मी ट्रायच करते. थांबा 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 1 सेकंड, आले मी. ये खूस येऊन बघ. वा इकडे. अरे काय प्रॉब्लेम आहे? शी, मस्त पाणीपुरी खाऊन एन्जॉय करून आलो मम्मा. तर मम्मा माझा पाय, माझा पाय दोन्हीला लागलाय. ओ शिट. सुजित माझ्या नावाने का ओरडते मूर्ख? रस्त्यात पण बसतात, पण रस्त्यात पण बसता असं. अरे पण लाईट का बंद आहेत अजून? अरे दिवे गेलेत रे. काय दिवे गेलेत? उठ उठ, ये थांब 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 सावकाश. ऐकू बघतो मी. मम्मा यू ओके मम्मा? हा हो. अरे खरंच दिवे गेलेत. बरं तुम्ही इथेच थांबा, मी बाहेर जाऊन बघतो. ए सांभाळून जा रे बाबा. बघल्या तर लाईट चालू आहेत. काय फालतूगिरी आहे यार. लाईट फक्त आउट हाऊसचे गेलेत. काय? येस, याचा अर्थ कोणीतरी मुद्दाम आउट हाऊसचा पॉवर सप्लाय कट केलाय. कोण करतंय ना त्याला भोगावं लागेल. कोण करणार आहे मम्मा? हे काम त्या मनीषा स्वानंदीचं नाही तर त्या वॉर्डनचं असणार आहे. मूर्ख. नाही नाही, आपल्याला कॉर्नर करण्यासाठी ना ह्या असल्या चिप ट्रिक्स करतायत. डॅडने मगाशी आपल्याला पनिशमेंट दिली नाही ना कुठली, त्याचा वचपा करतायत हे तिघं. मी जाऊन बघते आणि जाब विचारते त्याला. सावकाश सावकाश सावकाश. नीलम, तुझे बोललीस तर तुझ्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. म्हणजे मी तुझ्या जागी असतो तर मलाही तसंच वाटलं असतं. मी जे वागलो त्याचं प्रायश्चित्त घेण्याचा मी प्रयत्न केला. तुमचा हक्क तुम्हाला मिळवून देण्याचा मी प्रयत्न करतोय. माझ्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये, माझ्या इच्छेला नशिबाची जोड मिळत नाहीये. आणि म्हणूनच आपल्यामध्ये अजूनही विश्वासाचं नातं निर्माण होऊ शकलेलं नाहीये. तुमची 30 वर्षांची जखम माझ्या वचनांच्या औषधांनी बरी होणार नाहीये. त्यासाठी माझ्या प्रयत्नांचे टाके मला घालावे लागतील. म्हणूनच मी एखादी गोष्ट तुम्हाला न सांगता केली, मग ती तुमच्या हिताची का होईना, पण तुम्ही माझ्यावर संशय घ्याल याची मला कल्पना आहे. स्वानंदी, मणी, वॉर्डन, आम्हाला जनावर समजतेस आणि त्या आउट हाऊसला गोठा. तुझी हिम्मत कशी झाली माझ्याशी माझ्या घरात असं वागायची? काय बोलताय तुम्ही? वा, काय साळसूतपणाचा अभिनय करतेस ग. कोण आहेस तू? हा, माझ्या नवऱ्याची पहिली बायको अजी कोणाला माहित पण नाही आणि माहित असली तरी मला फरक नाही पडत. तुझी हिम्मत कशी झाली आमच्या घराची लाईट बंद करायची? मी या घराची मालकीण आहे, होते आणि असणार आहे. हे माझं घर आणि माझा संसार आहे. तू ते बळकावून घेतलंयस आणि आम्हाला आउट हाऊस मध्ये पण जगायला नाही देणार आहे. मी खपवून घेणार नाही. लाईट कशी बंद केलीस तू? कुठली लाईट?
मी कशाला घालवेन? अच्छा, तुला माहितच नाहीये कुठची लाईट ते? मग नक्कीच ह्या तुझ्या पाताळंत्री सुनेने स्वानंदीने बंद केली असेल लाईट. बघितलं ना सकाळी कशी गरळ ओकवत होती ते. नोकरांना घेऊन आलेली आमच्या आउट हाऊस मधनं आम्हाला बाहेर हकलवायला, आम्हाला घरातनं बाहेर काढून ह्या प्रॉपर्टीवर हिला कब्जा मिळवायचा आहे. मी ओळखत नाही का हिला? मॅडम, मी फक्त संचिता मॅडमला भडकवायला ते सगळं बोलले होते, जेणेकरून तिने बंदूक काढावी आणि सरपोतदार साहेबांना सत्य कळावं म्हणून मी बोलले. अच्छा, वा. मग कोणता उदात्त हेतू होता तुझा लाईट घालवण्यामागचा? मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? कोणती लाईट? वा, छान. काय अभिनय करता तुम्ही दोघी निरागसपणाचा. 1 मिनिट. आउट हाऊसचा इलेक्ट्रिक सप्लाय मी बंद केलाय. स्वानंदी आणि नीलमला काहीच माहिती नाही यातला. माझ्याशी बोला. काय तुम्ही बंद केलात? संचिता जे वागली ना त्याला कधीच माफ करता येणार नाही. मी त्यावेळेला बोललो नाही याचं कारण असं की मला ती गन इन्स्पेक्शनसाठी पाठवायची होती आणि मला माझं लायसन्स वेळेत मिळवून घ्यायचं होतं. पण याचा अर्थ असा नाही की मी संचिताला माफ केलाय. मला ह्याच्यावरती चर्चा नकोय, कारण गन चोरण्यात तुम्ही सामील होतात हेच सिद्ध होईल. बरोबर ना? तुम्ही तिघही तिथे बसून काहीतरी कट रचता, लोकांना त्रास देता, भांडणं लावता आणि हीच वेळ जेव्हा तुमच्या स्वतःवर आली आहे तेव्हा अनुभवा लोकांना कसा त्रास होतो ते. आउट हाऊसचा इलेक्ट्रिक सप्लाय पुन्हा सुरू होणार नाही. तुम्हाला राहायचं असेल तर राहा, नाही तर निघा. मी तुम्हाला थांबवणार नाही. मला वाटलं होतं की तुमची यामध्ये काहीही चूक नाहीये. मी रिक्वेस्ट करतो, मला थोडासा वेळ द्या यातून बाहेर पडायला. सुजित, काय टाइमपास चाललाय तुझा? जरा कॅन्डल्स लाव ना माझ्या बरोबर. फार खुश होतात ना तुम्ही. डॅडनी माफ केलं, शिक्षा नाही दिली. संचिता, आपण पार्टी पण केली ना, पण मूर्ख ठरलो आपण. मूर्ख म्हणजे आउट हाऊसची लाईट त्या वॉर्डनने किंवा स्वानंदीने घालवली. तुमच्या लाडक्या डॅडनी घालवलीये, त्यांची गन चोरल्याची शिक्षा म्हणून. आणि आता कायम आपल्याला अंधारातच राहावं लागेल. ते वायर परत जोडणारच नाहीयेत. व्हॉट द हेल इज दिस? इलेक्ट्रिक सप्लाय डॅडनी कट केलाय? होय. सुजित, तुला सुजित, हात भाजेल ना. काय करतोयस हे? बाजू दे. हात काय, मी पूर्ण भाजलो तरी मला चालणार आहे. ही आग आता थांबणार नाही संचिता, कारण ही आग आता माझ्या मनात लागली आहे. आणि या आगीत मी फक्त एकटा नाही, मणीला सुद्धा जाळणार. तो मणी जर डॅडचा लाडका मुलगा असेल आणि पुढे जाऊन या सरपोतदार घराण्याचा वारस बनणार असेल ना, त्या वारसाला सरपोतदारांचा दुसरा वारस संपवणार, तेही स्वतःच्या हक्कांसाठी. ए सुजित, ऐक. हे बघ, तू शांत हो आधी. चुकीचा निर्णय घेऊ नकोस प्लीज. मणीला जर तू काही केलंस तर स्वानंदी आणि वॉर्डन तुला नाही सोडणार. त्यामुळे प्लीज शांत डोक्याने विचार कर. ऐक माझं प्लीज सुजित. सुजित, आणि याच जागीत मणीनंतर त्या स्वानंदीला आणि वॉर्डनला सुद्धा संपवेन मी. या आगीत त्या प्रत्येकाला संपवेन मी. माझ्या बापाने लावलेलं ते अनवरस झाड, त्याला आलेली ती विषारी फळं,
मुळापासून उपटून टाकेन. कोणीच नकोय मला, ना तो मणी, ना ती वॉर्डन, ना ती स्वानंदी, तिच्या पोटातलं ते मूल. प्रत्येकाला संपवेन मी. सुजित, सुजित, प्लीज 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 शांत हो. सुजित, एक गोष्ट लक्षात घे, या सिच्युएशन मध्ये डॅडनी इलेक्ट्रिक सप्लाय बंद केलाय. डॅड जर हे करू शकतात तर तू मणीला त्रास दिल्यानंतर डॅड काय करतील याचा विचार कर प्लीज. माझं ऐक, डोकं शांत ठेव आणि मग विचार कर. चुकीचा निर्णय घेऊ नकोस प्लीज. ऐक माझं सुजित, ऐक. आणि तू नको काळजी करूस. आता जे काही करायचंय ते मी करणार. चल माझ्या बरोबर. मम्मा चला. एक्सक्यूज मी, तुम्ही स्वानंदीची मैत्रीण आहात ना? हो, काय झालं? तुम्ही कोण? मी कोण आहे हे महत्वाचं नाही आता. मला स्वानंदीला भेटायचंय. ती इथे नसते ना? कुठे असते ती सध्या? हा आहे कोण नक्की? आणि स्वानंदी बद्दल का चौकशी करतोय? तिला ओळखत तर नसेल ना? आणि ओळखत जरी असला तरी ह्याला हे माहिती नाही का की स्वानंदी आणि मणीचं लग्न झालंय ते? हो, पण मला आधी हे कळेल का तुम्ही कोण आहात ते? मी दुष्यंत शहाणे. स्वानंदी ओळखते मला. ऍक्च्युली बरेच दिवस झाले आमची काही भेट नाही झाली, म्हणून मी भेटायला आलोय तिला. का? माझं एक अर्जंट काम आहे तिच्याकडे. काय काम आहे? काम स्वानंदीकडे आहे. मी तुम्हाला नाही सांगू शकत. आय होप यू अंडरस्टँड. तुम्ही मला तिचा फोन नंबर किंवा करंट ऍड्रेस देऊ शकता का? सॉरी, ऍक्च्युली मी आणि स्वानंदी ना सध्या टच मध्ये नाही आहोत, सो मलाही माहिती नाही स्वानंदीचं काय सुरू आहे. एक्सक्यूज मी, मला एक अर्जंट काम आहे. या, थँक्यू. मी पण काही सांगितलं नाही. कुठे शोधू आता तिला? चल, जेवायला सुरुवात कर. मला वाटतं आपण शालिनीला आणि संचिता सुचितला पण जेवायला बोलूया. काही गरज नाही. जेसीचा फोन खूप दिवसांनी आलाय. हा जेसी, बोल की. अगं किती दिवसानंतर फोन केला. काय पत्ता कुठे आहे तुझा? इतक्या दिवसांनी आठवण आली. तू तरी केलास का ग मला कॉल? अगं मी घरातल्या कामात बिझी होते ना, म्हणून. मग तशीच मी ऑफिसच्या कामामध्ये बिझी होते. बरं ऐक ना, आपण ना हे नंतर भांडत बसूयात. मला तुझ्याशी एक इम्पॉर्टंट कामाबद्दल बोलायचं आहे. कामासाठी? कसलं काम? स्वानंदी, अगं आता हॉस्टेलच्या बाहेर ना एक दुष्यंत नावाचा मुलगा आला होता आणि त्याने मला सांगितलं की तो तुला ओळखतो. तू ओळखतेस का त्याला? आणि तो मुलगा मला तुझा नंबर आणि ऍड्रेस सुद्धा विचारत होता. दुष्यंत? कोण दुष्यंत? अगं मी असल्या कुठल्याच माणसाला ओळखत नाही. अगं पण तो तर म्हणालाय की तो तुला ओळखतो म्हणून. माहिती नाही, तो ओळखत असेल पण मी नाही ओळखत. म्हणजे माझ्या बाबतीत काय झालं तुला माहितीच आहे ना. हो, मग त्याची एवढी मोठी ब्रेकिंग न्यूज झाली होती. कितीतरी पत्रकार यायचे इंटरव्ह्यू घ्यायला, त्यातलंच कोणीतरी असावं. हा, पण बरं झालं तू माझा नंबर आणि पत्ता नाही सांगितलास ते. आणि इथून पुढेही त्याने काही विचारलं तर काहीच सांगू नकोस. हो, ओके. बाय द वे, कशी आहेस तू? अँड हाऊ इज द बेबी? मी मस्त आहे आणि बाळही मस्त आहे. पण मी बाकीचं तुला काही फोनवर सांगणार नाही.
इकडे ये आणि इथे येऊनच बाळाला विचारतो कसं आहे ते. हो अगं नक्कीच मी घरी येईन. मी ना खूप मिस करते ग तुम्हाला. चल बाय, आता मी कॉल ठेवते. बाय, काळजी घे. काय म्हणत होती जेसी? काही विशेष नाही, कोणीतरी पत्रकार आहेत, तो माझ्याबद्दल विचारत होता म्हणे. तो पण रिपोर्टर तुम्हाला का शोधत होता? अरे रिपोर्टर लोकांचं काय बाबा, कुठून तरी त्यांना बातमी हवीच असते. कधी कधी जुन्या कडीला उकळून छापतात ते. सोड त्याला, तुला जेवायला घे.